टेस्टिंग करणार आहोत. त्याच्यासाठी आपण एक फ्लुरेसेट ट्यूब रॉड घेतलेला आहे, एक स्टार्टर घेतलेला आहे 40 वॅटचा आणि चॉक घेतलेला आहे 40 वॅटचा. हे जे 3 घटक आहेत हे जे 3 घटक आहेत ते फ्लुरेसेट ट्यूबची जोडणी करण्यासाठी आवश्यक असतात. जे स्टार्टर आहे ते फ्लुरेसेट ट्यूबमध्ये गॅस डिस्चार्ज करण्याचं काम करतं आणि जी चॉक आहे ते व्होल्टेज वाढवण्याचं आणि करंटला नियंत्रित करण्याचं काम करतं. हे टेस्ट करण्यासाठी आपण एक सिरीज बोर्ड घेतलेला आहे. आता आपण त्याची टेस्ट करूया. टेस्ट करताना सिरीज टेस्ट लॅम्पची 2 टोके आपण फ्लुरेसेट ट्यूब रॉडला लावणार आहोत. बघा, लॅम्प पेटलेला आहे म्हणजे यातील आतमध्ये जी फिलामेंट आहे, कार्बन फिलामेंट आहे ती चांगली आहे. आता आपण त्याचं दुसरं टोक चेक करू. लॅम्प पेटलेला आहे म्हणजे आपला फिलामेंट, कार्बन फिलामेंट आहे ती कशी आहे, चांगली आहे. आता आपण स्टार्टरची टेस्ट करूया. टेस्ट लॅम्पची 2 टोकं आपण स्टार्टरला लावूया. लॅम्प हा आपला कसा पेटत आहे, लुकलुक पेटत आहे. जर लॅम्प लुकलुक पेटत आहे तर आपला स्टार्टर कसा आहे, चांगला. लॅम्प हा ब्राईट पेटत असेल तर आपला स्टार्टर कसा असेल, ओपन असेल. आणि लॅम्प पेटतच नसेल तर आपला स्टार्टर हा शॉर्ट आहे. आता आपण चॉकची टेस्ट करू. लॅम्प कसा लागलेला आहे, लुकलुक पेटत आहे तर चॉक कसा आहे आपला, चांगला आहे. ज्यावेळेस आपला लॅम्प आहे हा पेटतच नसेल तेव्हा तो ओपन आहे असं समजायचं. आणि ज्यावेळेस आपला लॅम्प हा ब्राईट पेटत असेल तेव्हा चॉक हा कसा आहे, शॉर्ट आहे असं समजायचं. ट्यूबलाईट जोडणी कशी करायची आहे ते आता आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये आपण चॉक घेतलेला आहे 40 वॅटचा आहे, एक फ्लुरेसेट ट्यूब घेतलेली आहे. फ्लुरेसेट ट्यूबमध्ये आर्गॉन नावाचा गॅस असतो आणि त्यामध्ये फ्लुरेसेट कोटिंग केलेली एक पावडर असते आणि जी 2 फिलामेंट जे असतात ते कार्बन फिलामेंट असते. आणि याची जोडणी कशी करायची आता आपण ते बघणार आहोत. जी न्यूट्रल आपण सप्लायमध्ये जी न्यूट्रल आहे याला 240 व्होल्टचा सप्लाय दिलेला आहे. जी न्यूट्रल आहे ती ट्यूबच्या एका टर्मिनलला गेलेली आहे आणि ट्यूबच्या दुसऱ्या टर्मिनलमधून ती स्टार्टरला गेलेली आहे. फेज आहे ती फेजची एक टर्मिनल चॉकच्या एका टर्मिनलला गेलेली आहे, चॉकच्या दुसऱ्या टर्मिनलमधून ती ट्यूबच्या दुसऱ्या टर्मिनलला गेलेली आहे आणि ट्यूबच्या दुसऱ्या टर्मिनलमधून ती स्टार्टरला गेलेली आहे. अशा प्रकारे ट्यूब लाईटची जोडणी ही साधी व सिंपल. आता मी तुम्हाला डेमो दाखवते. तर सिरीज टेस्ट लॅम्पने आपण आता ते चालू करूया. त्यामध्ये लॅम्प पण पेटलेला आहे आणि आपली ट्यूब पण पेटलेली आहे म्हणजे हे सर्किट कसं झालेलं आहे, कंप्लीट झालेलं आहे.